शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मसाल कसा प्रतिसाद आहे? आज या ठिकाणी शिवसेनेला सपोर्ट करताय बरं का तुम्ही? आता पूर्ण माझी बाईट आहे का पूर्ण, हां. म्हणून मी मागं राहिलो बोलण्यासाठी. आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, तरुणांचा ताईत आपल्यातून गेलेला आहे. परंतु त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही 2 दिवस प्रचार बंद ठेवला होता. वस्तुस्थिती अशी झाली की एवढं मोठं आपल्या पुणे जिल्ह्यावर संकट असताना सुद्धा त्यांच्या मंडळींना 2 दिवसात लगेच उपमुख्यमंत्र्याची शपथ दिलेली आहे. म्हणजे जे दादा अख्ख्या जनतेचं प्रेम होतं, त्यामुळं लोकसुद्धा आता चिंतेत पडले आले का राजकारण मोठं का नेता मोठा. आणि म्हणून मला सांगायचं हे की माझ्या गळ्यात जरी मशाल असली तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे माझा आत्मा आहे. आणि आता मागाशी जे आमच्या भावांनी तुम्हाला जे सांगितलं अक्षता पानसरच्या संदर्भात, ज्यावेळेस आम्ही अतुल शेटकं 2 महिन्यापूर्वी तिकीट मागायला गेलो, त्यावेळेस अतुल शेटला आम्ही हात जोडले की साहेब, तुमच्या इथं अक्षताताईनं आणि प्रसादनी 10 वर्ष तुमचं भरपूर मनापासून काम केलेलं आहे, पक्ष वाढवण्याचं काम केलेलं आहे, तुम्हाला निवडून आणण्याचा सिंहाचा वाटा घेतलेला आहे. त्या पोरीला तुम्ही 3 महिने फिरवलं आणि आम्हाला आता तुम्ही डायरेक्ट ज्या वेळेस खासदार साहेब होते, आमदार साहेब होते, आमचे बामणे साहेब होते, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगता का तिचं वय झालं नाही, काय झालं. म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांना फक्त जर कामापुरता वापर जर करीत असाल तर तुम्ही कधी मोठे होणार नाही, तुमचा पक्षही कधी मोठा होणार नाही. आणि ती जिद्द पकडून आत्तापर्यंत आयुष्यात आम्ही कधीही घड्याळाला मतदान केलेलं नाही आहे. एक टायमाला आम्ही घरी बसू, परंतु एक तरुण, तडफदार, अनुभवी, कर्तबदार, सर्व समाजात मिसळणारी मुलगी असल्यामुळं तीसुद्धा आमची सुनबाई लागत आहे. आणि म्हणून अजितदादांनी त्यांना फसवल्यामुळं शरददादांनी त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. ओतूर गावामध्ये साहेब आत्ताचे जे सरपंचांना जी तिकीट दिली, उपसरपंचाला तिकीट दिलेली, ओतूरची परिस्थिती मला सांगा. शरददादांनी सिमेंटचा रस्ता केलेला, आत्ता जाऊन बघा ओतूरच्या बाहेरून 10 वर्ष झाले अजून रस्ता फुटला नाही. आणि ओतूरमध्ये पेठेत जो रस्ता केलेला आहे सिमेंटचा, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी 1 वर्षामध्ये पेठेत जाऊन बघा सिमेंटच्या रस्त्याला किती खड्डे पडलेत. मोहित ढमाले साहेबांच्या नावाखाली, त्यांच्या विचारांनी आत्तापर्यंत ओतूर ग्रामपंचायत फक्त लुटण्याचं काम ह्या माणसांनी केलेलं आहे. 5 रुपयाचं काम करायचे आणि 25 रुपये कमायचे. ओतूरची जनता अतिशय सुशिक्षित आहेत. ओतूरमध्ये तुम्ही कुठेही गेले तर प्रत्येक घरात शिक्षक आहे. जनता अतिशय हुशार आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी बाईट टाकली का ती बाहेर जे अरे याडपाटा नो 1 नंबर वार्ड पानसरवाडीचा ओतूर ग्रामपंचायत आहे, तुम्ही काय बाईट टाकता, तुम्हाला अक्कल आहे का काही. ओतूर ग्रामपंचायत ही 1 नंबर वार्डपासून चालते. तिचं सासर ओतूर आहे, तिचं 2 वर्षापूर्वी लग्न झाली आणि तुम्ही सांगता बाहेरचा उमेदवार आयात केला आहे. दुनिया अतिशय हुशार आहे. जनता खुळी नाही. ते दिवस इसर, फसवाफसवीचा काळ संपलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेस अक्षताताई आणि घोलपसाहेब निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही वारकरी माणसं आहोत. अक्षताताईचे आजोबा वारकरी होते, माळकरी होते, सासरे माळकरी, भाया माळकरी, आम्ही सगळे वारकरी आहोत, आम्ही शेतकरी आहोत. अक्षताताईसाठी आम्ही घराघरामधून पैसे उभे केलेले आहेत. आमचा कुठलाही 2 नंबरचा धंदा नाही, आमचा खडी नाही, डाबार नाही, काही नाही. आज सरकारी दवाखाना 14 कोटीचा बांधलेला आहे, त्याच्यामध्ये कोणचं डाबार, कोणची खडी हो, खडी कोणाची आहे, डाबार कोणाचं आहे. म्हणजे खायचं एका हाताने दाखवायचं दुसऱ्या हाताने, एवढी दोन खळी राहिली नाही मशालीमध्ये. म्हणून मी मशाल घातली आणि 4 वेळा मला हात लावला मशाल. मेलो तरी उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरेचाच मी शिवसैनिक आहे. परंतु जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस मुंबईवर वेळ आली त्यावेळेस 20 वर्षांनी का होईना उद्धव साहेब आणि राज ठाकरे झाले नाही एकत्र. मग इथं माझी सून आहे, आम्ही काय यांचं काम करू नाही. जरी वर तुमची जर युती आघाडी म्हणताना, मग ज्या वेळेस आम्ही सांगितलं का एक धनुष्य आपल्या मशालीला आम्हाला खाली पंचायत समिती सोडायला सांगितले अतुल शेटला, तर साधी पंचायत ओतूर गण आज 16,000 मतदानाचा गण आहे आणि तुम्ही एक साधी मशाल सोडू शकत नाही. कसली रे युती. अतुल दादांनी घड्याळांनी काटा काढून मशाल संपवायचं काम चालले. मशालीमध्ये 1-2 जर कार्यकर्ते सोडले तर अख्खे मशालीचे कार्यकर्ते धनुष्यबाणाबरोबर आहेत. आणि शेवटपर्यंत कुठल्याही परिस्थितीत
आम्ही अक्षदाला आणि घोलप साहेबांना निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला मी ग्वाही देतो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. 100% आम्ही घराघरात जातोय. लोक म्हणतात आजची जे शेवळ मुलगी यांच्याकडे कुठला 2 नंबरचा धंदा नाही. वारकरी संप्रदायाची काम करणारी, वेळ देणारी सरपंच बाई, मी त्यांना नाव ठेवत नाही. कॉलेजला जायचं, ग्रामपंचायतमध्ये येऊन सहाय्य करायच्या, कॉन्ट्रॅक्टदारांनी, ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत लुटायची. काय करते सरपंच बाई? काय करते? तुम्ही कॉलेजही चालवता, ग्रामपंचायत चालवता ना, आता जिल्हा परिषदही चालवाय निघाल्या. अशी लोकांची सेवा होत नाही. त्याला पूर्ण वेळच द्यावा लागतो. काही चुकलं असेल तर माफी मागतो, पण 100% अक्षदादा निवडून आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. एक प्रश्न शेवटचा राहिलाय. मशालीचे तुमचे इथले नेते संभाजी तांबे ते सोडले तर सगळे धनुष्यमानाचे काम करते. जाऊन सांगा त्यांना. आणि ओपन बाहेर पडलेत. ते आता हे जे संभाजी सेठचा गाड्याळावाल्यांनीच काटा काढलाय. आणि संभाजी सेठ जरी त्यांचा प्रचार करीत असला तरी संभाजी सेठ आमचा नेता आणि शेवटपर्यंत ते नेताच राहील. त्याने आम्हाला शिव्या देऊ द्या, काय त्याला बोलायचं ते बोलू द्या, परंतु संभाजी सेठला आम्ही सोडणार नाही आणि धनुष्यबाणाला निवडून आणल्याशिवाय राहणार.